अख्खं डिरेक्टरला मिळणं खूप गरजेचं आहे. आमच्यावर फार वेगळे संस्कार शिबिर झाला आणि मग सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. मराठीत म्हणजे ही गोष्ट खूप आनंदानं सांगावं वाटतं की हा एकतर मराठीत वर्ल्ड वाईड रिलीज करतोय आपण. हो, मराठीत वर्ल्ड वाईड रिलीज करतोय म्हणजे प्रयत्न करतोय की 16 ते 20 देशांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त देशांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे पहिले मराठीत. आणि हां, आणि सिनेपोलिस जे आहे ते सोबत आहे आपल्या, आणि ते मोठ्या प्रमाणात म्हणजे सर्वात मोठी चेन ही जी आहे आउट ऑफ इंडिया सिनेपोलिसची आहे आणि ते आपल्या सोबत आहे फॉर द रिलीज. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा त्यांचा पहिला चित्रपट आहे मराठीचा जे ते सोबत घेऊन करतात, ते जनरली करत नाही. हा एक मुद्दा. आणि जसं हा वर्ल्ड वाईड झाला कारण हा खूप मोठा धनुष्यबाण आहे, तो पेलवला ऑल ओव्हर वर्ल्ड. त्यानंतर हा तेलुगू, कन्नड आणि हिंदीमध्ये मल्याळम आणि हिंदीमध्ये पण रिलीज आपण करणार त्याच्याच काही दिवसामध्ये. मला एक गोष्ट खूप गर्वाने सांगायची इच्छा होते की सरांनी आम्हाला एवढ्या छान गोष्टी अवेलेबल करून दिल्या की आम्ही प्रयत्न केला की मराठीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा सेट बांधला जो 18,000 स्क्वेअर फूटचा होता. 18,000 स्क्वेअर फूटचा, ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या विहिरी, मोठ्या मोठ्या गुफा. जनरली मराठी फिल्म एका वाड्यात होता. आम्ही सरांनी वाडाही बांधून दिला. आम्ही वाडा बांधला जो तुम्हाला टीजरमध्ये दिसतंय तो वाडा आहे. म्हणजे 80% ते 85% आम्ही हा सेट बनवून शूट केला, तो क्रिएट केला आणि खूप कमीदा घडतं. त्यानंतर आपण कमी पडत होतो VFX मध्ये की सर्व लोक दक्षिणच्या चित्रपटांना, सर्व लोक त्या हॉलिवूडच्या पिक्चरांना, पण मला वाटायचं की मराठी पिक्चर काय नाही. तर सरांच्या सपोर्टमुळे हा VFX वाईज पण सर्वात एक मराठीतला आता असा एक फिल्म असणार ज्यात सर्वात जास्त VFX वापरण्यात आला. हे तुम्ही बघितलंच का? तुम्ही टीजरमध्ये बघितलं असेल. तुम्हाला खूप काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला मी. इवन साऊंड आणि BGM मध्ये पण आपण खूप मोठा प्रयत्न करण्याचा, मोठा धाडस करण्याचा प्रयत्न केला. ॲक्शन फिल्म म्हणजे या फिल्मचे 20 दिवस फक्त ॲक्शन झाले. ॲक्शन शूट झालं 20 दिवस विथ द रोप. म्हणजे 3-3, 4-4 दिवस तर आम्ही पहिले जी प्रॅक्टिस केली. मराठी ते खूप कमी होतं. हां, आणि पुष्पा 2चे जे फाईट मास्टर होते ते आपल्या फिल्मला होते, कार्तिक डंगरी म्हणून. असा आगळा वेगळा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केला. म्हणून मी पहिला शब्द बोललो की अशा निर्मात्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि असे सर्वांना लाभले पाहिजे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हा प्रयत्न केलाय. म्हणून आम्ही युनिव्हर्स का म्हणतो, कारण आपल्याला, मला खूप मनापासून वाटतं की मी लहानपणापासून बघत आलो की आपण दुसरे फिल्म, दक्षिणच्या फिल्म खूप आपण वावाने आणि आवडीने बघतो. मग मराठी फिल्म का नाही बघत? का आपले कलाकार त्यांच्यापेक्षा चांगले नाही आहे का? 1000% चांगले आहे. पण तसा हिरोइझम, तसा मांडण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. पण यावेळेस माझे हिरो तर आहेच, पण हे खूप कमालीचे हिरो आहे हे सर्वांना दाखवून देणार आहे यावेळेस की गबाडकुंडमध्ये की हे आहे ते खूपच कमाल असणार. येस. एक छोटं मेन्शन करतो की मी जसं मगाशी म्हणालो की श्वास 2002 साली मी चित्रपट केला, तो माझा पहिला होता. आणि नंतर छोटे छोटे रोल केले, खूप छोटे रोल केले. म्हणजे पॉपकॉर्न खाली पडला आणि तो उचलेपर्यंत रोल जायचं, एवढे छोटे रोल केले. मग थोडंसं सपोर्टिंग हे असं करत करत माझे मागे ओढून बघताना काउंट केलं तर 50 सिनेमे झाले. त्या 50 सिनेमामध्ये पहिल्यांदा मी असं बघितलं की प्रोड्युसर म्हणतो की आमच्याशी चर्चा झाली की ह्याचं DIचं काम म्हणजे कलर करेक्शन जे म्हणतो आपण स्क्रीनवर सिनेमा बघताना, कलर करेक्शन हा फार महत्त्वाचा फॅक्टर असतो, जेणेकरून तुम्हाला एक छान फील येतो डोळ्यांना की अरे छान छान दिसतीये फिल्म. त्याचा महत्त्वाचा फॅक्टर असतो कलर करेक्शन. मराठी सिनेमा अजय देवगणांचा स्टुडिओ आहे अंधेरीला, तिथे सगळ्या बॉलिवूड, साऊथच्या फिल्मचं कलर करेक्शनचं काम होतं. मराठीत करायचं म्हटल्यावर प्रत्येकजण विचारतो नाही यार एवढे पैसे जात आहेत, एवढं होतंय, मग बजेट वाढतंय. हा निर्माता म्हणाला की नाही, फिल्मच्या बेटरमेंटसाठी चांगली फिल्म दिसावी म्हणून जर 5 रुपयाच्या ऐवजी जर 15 रुपये जाणार असतील तर चालेल, पण कलर करेक्शन तिथेच होईल. सो मला असं वाटतं की असं हट्टी असणं, असा आग्रही निर्माता असणं, असे जर निर्माते 5-10 निर्माते आले मराठीमध्ये अशा विजनचे,
प्रत्येक गोष्टीला पैसा नाही लागत, तुम्हाला व्हिजन लागते, तुमच्यामध्ये हिंमत लागते. तसं असतं तर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते फिल्म हिट झाले असते आणि मोठे झाले असते, तसं नाही. पेशन्स लागतो, व्हिजन लागते, आणि ती या माणसाकडे. आणि मगाशी जसं म्हणालात की ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड रिलीज, तर सिनेपोलिस हा जो ग्रुप आहे त्यांच्यावर आमची जेव्हा चर्चा झाली की समजा मल्याळम भाषेमध्ये, तर त्याच्यातही काम सुरू होणार आहे, त्या डबिंग. आणि त्याचं कारण असं की सिनेपोलिसचं जास्त स्क्रीन्स UAE मध्ये, दुबई, अबुधाबी, आणि तिकडे मल्याळमची संख्या जास्त, त्याच्यामुळे कदाचित हे ट्रेंड सेटर होईल की ही फिल्म ट्रेंड सेटर ठरेल की एवढ्या देशांमध्ये आणि ह्या लँग्वेजेसमध्ये ती फिल्म. त्याला मराठीचा जरी गंध असेल तरी तो गंध आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना नाक असल्यामुळे कुणीही त्याचा सुगंध घेऊ शकतो. धन्यवाद.